हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? भरपूर जण सध्या कन्फ्यूज आहे की सर 3 दिवसावर एसबीआयचा पेपर आहे, मग एक्झॅक्टली आम्ही प्रीचंच करू पूर्णपणे का प्री प्लस मेन्सचं चालू ठेवू? ते बघा, याच्यात डिपेंड करतं की कुठल्या टाईपचा स्टुडंट आहे. ठीक आहे, तर माझं असं म्हणणं आहे की जर समजा जुने स्टुडंट असतील तर यार जुने स्टुडंट तर बोर झाले असणार आहेत प्रीचं करून करून, कारण त्यांनी एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ या 2 मोठ्या प्री दिल्यानंतर त्यांना आता ही प्री तेवढी अवघड नसेल वाटत. तर त्यांनी मला असं वाटतं की दिवसाला एक मॉक ज्या टाइमला तुमचा ऍक्च्युअल पेपर आहे त्या टाइमला जर दिला आणि बाकी वेळा तुमचं रेग्युलर मेन्सचा अभ्यास ठेवला तरी चालेल. जसं आजच मेन्सचं सेशन आहे आपलं, तेही केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर समजा तुम्ही नवीन स्टुडंट आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की सर अजून आमचं प्रीचंच तेवढं नाहीये आणि वाटायचं काय, ऍक्च्युअली नवीन स्टुडंट असेल तर मेन्सचं सध्या नाही केलं 3 दिवस तरी चालेल, तर नवीन मुलांनी पूर्ण प्रॉपर आपल्या मॉक टेस्ट त्याचा अनालिसिसवर चालू ठेवा. 2 मॉक दिवसाला चालू शकता. एक मॉक त्याच टाइमला ठेवा ज्या टाइमला तुमचा ऍक्च्युअल पेपर आहे. लेट्स से 3:30ला पेपर असेल तर 3:30ला ठेवा आणि एक मग सकाळी देऊ शकता. आणि जे मुलं जुने आहेत पण कॉन्फिडन्स कमी आहे प्रीबद्दल, मग त्यांनी थोडंसं मेन्सला स्टॉप केलं 2-3 दिवस तरी चालेल. ठीक आहे, बाकी अजून डिटेल आज संध्याकाळी 4:30च्या सेशनला बघू आपण. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय.